बैल पण भविष्य आहे बैलाला म्हणजे आता सध्याचं भविष्य म्हणायला गेलं तर गाडी गावाना बैलानं फक्त 100 फूट बैलानं कासरा सोडला, बैलांनी निकालात गाडी घातली. परंतु भविष्य आहे वासराला 100% वासराला अजून पुढे लय भविष्य आहे आणि असंच पळत राहू. मला सांगितल्यानंतर मी निगेटिव्ह पूर्ण झालो होतो, त्याच्यामुळे माझं डोक्यात असं नव्हतं की घ्यायचाच आहे. मी अशा ह्याच्यात आलो होतो की मला म्हणजे सगळंच बंद करायचंय. बर. ते लोखंड आहे आमचं आहे, ते सोनं आहे, मेळ होणार नाही. मग ती जिद्द पण होती तसं, म्हणजे दाखवून द्यायचं की आपण काय आहे या क्षेत्रात, पण त्याला कुठं माझ्या लोखंडाचा मालक आहे ती सोनं करू शकतो. आपण आलोय पुसेगाव हिंद केसरी मैदानात. ज्या मैदानाची वाट मित्रांनो प्रेक्षक असू द्या, बैलगाडी मालक असू द्या, चालक असू द्या, अगदी सगळी वाट बघते त्या मैदानात. आणि त्या मैदानात म्हणलं तर एक इतिहास आहे की बाबा आदत पळवायची म्हणलं का नाही की एक रिस्कच घेते ती माणूस. आदतला बैल देत नाही ती माणूस, खरं सांगायचं तुम्हाला. कारण उराटीचं मैदान आहे, कासाचं मैदान आहे आणि आता तर माते ह्यातनं पळायचं म्हणजे आदतचं काम नाही. परंतु जी गाडी वडकीत पळाली मित्रांनो, खूप छान गाडी पळाली आणि वडकीत जी गाडी पळाली तीच गाडी मित्रांनो पुसेगावला पळवली. अनेक लोकांना वाटत होतं की पायरा फुटेल तुमचा, कारण शिरान कसाच आहे, त्यामुळे एक तरी बैल पाहिजे, दोघाला एक एक बैल घालून. नाही, ऍक्च्युली बैल आपण पळवणारच नव्हतो. ते काही आपले समोरचे पैरेकर ते नाही म्हणले आम्ही चिठ्ठी टाकणार आहे, पळाय तर लागणार आहे. आमची लास्ट मुलाखत झाली त्यात पण आम्ही सांगितलं की नाही पळणार. पण एखादं रिलेशन झालेलं आहे, त्यांना पण वाटतं आपल्यामुळं होईल, दोन्हीचा समतोल बसतोय, त्याच्या हिशोबाने गुलाल होईल. गाडी तशी पळती, मला वाटतंय फुडली नाही तरी चालेल, तुम्ही अशी गाडी म्हणजे पळते. होय. त्यावेळेस तुम्हाला मी मुलाखतीत पण सांगितले गाडी फोडू नका. हा, ते सगळ्यांचं तसं बोलण्यात आल्यानंतर मग तिथं पण कुठेतरी योग्य निर्णय होईल याच्या हिशोबानंच गाडी जुळवली. बर, कसं मग ते नियोजन आणि किती गटात पळाली गाडी आपल्याला? गट नंबर 63 मध्ये पळाली, 5 नंबर तासावरती चांगली पळाली. किती अंतर लागले का? अंतर तसं काय एक टांगाभर धरून चाला. बर, काय वाटत होतं की आदत घेऊन पोहतोय कसा जरा नाही वगैरे? सर्वांचं तेच म्हणणं होतं, एक तर उराटीच आहे आणि एक रान मावारायचं आहे, बघा नियोजन करताना फोडूनच करा. बऱ्याच जणांचं होतं, पण आपल्याला तसं बल्लाळ सर म्हणत होते एकतर गाडी म्हणजे सरांचं पण एकतर नियोजन आमचं नव्हतं, त्या हिशोबानं पळलं तर सचिन बरोबर, नाहीतर आम्ही पळणार नाही, असंच नियोजन होतं सरांचं म्हणलं. म्हणजे एक प्रकारे लोकांना वाटत नव्हतं मित्रांनो ही गाडी डबल पळाली गाडी 63 मध्ये आणि गाडी चांगली पळाली मित्रांनो. कसं होतं नर मादी गाडी पळते म्हणजे कोणी पण असू दे. आणि शाकीर भाई असू दे, ते म्हणले की खरंच म्हणजे तुम्ही स्टेटस वगैरे बघितलं तुमचं स्टेटस की ते पण म्हणले की ही गाडी कमी पडली नाही, परंतु ती वासर पण चांगली पळाली. होय, म्हणजे तुमचं कौतुक केलं. एक नाही, बऱ्याच जणाला म्हणजे कौतुक वाटायसारखं, आदत वयात ओपनला पळतात आणि चांगल्या रँक मध्ये येऊन नाव मिळवलंय तसं, त्याच्यामुळे सगळ्याला चांगलंच वाटतंय. त्याच्याबद्दल आम्हाला पण त्यांचं आभारच सगळ्यांना. शेट आता मला सांगा, तुमचं एकदा नाव सांगा डबल लोकांना, म्हणजे काय काय लोकांना कुणाचा बैल म्हणजे शेट कुठलं म्हणजे लक्षात येणार ना? नाही, माझं नाव नवनाथ दशरथ जगदाळे, गाव वलकड. मी पुण्यात व्यवसायाला असतोय, त्याच्यामुळं दुकानाचं नाव आपण लावतोय. गाडी कुठल्या नावानं पळती? श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव, राजू पाटील आकाशनगर. बर, बैल तिथं सांभाळा असल्यामुळं आपलं त्यांचं नाव असतं. त्यांचं नाव असलंच पाहिजे. आणि कसं सर्वस्व त्यांचंच आहे, कष्ट त्यांचं आहे. पाटील पण लय कष्ट घेत, कष्ट म्हणजे त्यांचं, म्हणजे या वस्तूला घडवण्याचं मेन तीच हकदार आहे. श्रेय. मला सांगा सुरुवात कधी झाली तुम्हाला बैलगाडीची? नाद पहिल्यापासून होता का आपल्याला लागला? नाही, वडलो पाहिजे पहिल्यापासून बैल. म्हणजे माझं आता वडील 5 वर्षापूर्वी वारलं, तेव्हा मी आमच्या घरचा बैल वडिलाला सांगून विकायला लावला आणि ते वारल्यानंतर मी नंतर घेतला बैल. तोच नाही घेतला, म्हणजे आपली घरची बैल असायची, ती मैदानाला पण जायची, घरचं आवताची पण कामं करायची, अशी पहिली बैल आपली घरची होती. पण ती बैल थोडं वडिलांच्या हॉस्पिटलमुळे आम्ही थोडं वडिलाला सांगून बैल थांबवला, म्हणजे विकायचा निर्णय घेतला. त्यावेळेस काय नकोच, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं विकायचं नाही. पण आता त्या ही दिवस बघायला वडील पाहिजे होतं माझं. म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव होतं आणि एक प्रकारे त्यांचा वडिलांचा आशीर्वाद म्हणायला लागेल. परत तुम्हाला बैल लागला आणि नाद सोडायचा विचार केला एक प्रकारे? हो, सोडायचा म्हणजे भरपूर, म्हणजे 2.5 वर्ष असं त्रासदायक झालं की शर्यती क्षेत्रातून अलिप्त झालेलं बरं वाटत होतं. पण ते एकदा जर त्या मैदानात उतरलोय तर आपण कुठं हार मानून नाही निघायचं. आता ही जिंकल्या गती झालंय मला. म्हणजे हिंदी केसरी वडकीचं मैदान आलं, गुलाल भेटला
आजच्या ह्याच्यात काय होते ते पुढचं भविष्य आहे. पण आता एक समाधान आहे की कुठं हार पत्करून चुकीच्या गोष्टी होण्यापेक्षा चांगलं यश मिळवून आपण क्षेत्रात राहिलो. म्हणजे आता कुठंतरी काय आवडतं ज्यावेळेस दूध पोहतं त्यावेळेस ताक पण असतो कोण पित. होय. सुरुवातीला तुम्ही म्हणला की बैल असं, पण बैलाचं एवढं सोपी गोष्ट नाही. कारण तुम्ही बघा शेठ म्हणलं का नाही बाबा, श्रीनाथ ज्वेलर्स म्हणला असं, म्हणजे लोकांचं म्हणणं असतं की बाबा काय ना काय आपण हे केलं पाहिजे की जेणेकरून. नाही ते तसं क्षेत्रात असंच आहे, प्रत्येकाला हीच आहे. क्षेत्रात आलं ना तुम्हाला बऱ्यापैकी ड्रायव्हर ही सगळ्या गोष्टीचं नियोजन करायचं म्हणलं तर एक प्रकारे बकराच धरला जातो व्यावसायिक वगैरे. ह्याच्यात आपण तरुण माणसं काय काय चांगली भेटली, काय काय वाईट भेटली, त्यातनं आपल्याला शिकायला मिळालं आणि अजून शिकायचं आहे. मला सांगा, वासराची गाडी पळवायचा निर्णय घेतला तुम्ही. पाटलांना पण मला वाटतं पहिलं लोक म्हणजे नाकारत होती. होय. पाटलांना पण नाकारत होती पहिलं. कसं आहे लोकांना म्हणजे की ज्यावेळेस पाटील त्या उंची होतं त्यावेळेस काय लोकांनी पहिलं मागितलं असलं पाटलांना, त्यावेळेस पाटलांना दिलं नाही. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे बाबा पाटलांना आम्हाला कुठे पैर दिला, आम्ही नाही. आता ह्या गोष्टी होतात, काय काय वेळा आम्हाला पण अडचण आल्या त्या बाबा असं वासराला पैर मागताना स्टार्टिंगला प्रॉब्लेम आलं. पण तो वैयक्तिक त्यांच्या पहिल्या काय गोष्टी झाल्यात तर त्या गोष्टीला माणसांनी साईडला ठेवून हा बैल आता म्हणजे माझा, त्याचं नियोजन आम्ही दोघं करतोय, आमच्या विचाराने आम्ही पळतोय. पण असं नाही की बाबा जुन्या गोष्टी धरून तुम्ही पण आता त्या विषयावरती हे करू नका. ती कुठेतरी त्यामुळे अडचण येत होती. पण अनेक लोकांना तुम्ही फोन लावलं की म्हणजे लावल्यानंतर अनेक लोक म्हणजे ज्यावेळेस वासराला पैर मागायचं म्हणल्यावर म्हणजे नवीन वासर आहे तुमचं, त्यावेळेस कुठेतरी अडचणी येत असतात. नाही त्यावेळेस झाल्या होत्या एक दोन जणाला, म्हणजे माझी पहिली जी वस्तू होती, आता पाटलाकडे असताना हा बैल आलाय तेव्हापासून पैर तर समोरूनच येतात. पण ज्यावेळेस माझ्याकडे ज्यावेळेस पहिले जे बैल होती त्या बैलाला मी पैर मागितलं तर ते काय भेटतच नव्हतं. त्या मैदानात आमचं एक गुरसाळे मैदान झालं होतं. गुरसाळे मैदानाला मी वजीर घातला होता, देवगड वजीर. गाडी थोडी टाकाटाकीत झाली, राहिली नाही. ते फॉल होती, त्याच्या हिशोबाने निकाल त्या गाडीला दिला दुसऱ्या. पण आम्ही त्यावेळेसच माझा ज्याच्याकडे सांभाळाय होता बैल, त्यांनी चांगला टॉपच्या एका बैलाला फोन केला की बाबा मला बैल पाहिजे, शेठच्या बैलाला पाहिजे, एकदा तर दे. नाही म्हणला मी, आपला आणि तुमचा मेळ बसायचा नाही, कारण की तुमचा आहे ते लोखंड आहे, आमचा आहे ते सोनं आहे, मेळ होणार नाही. ती जिद्द पण होती तसं, म्हणजे दाखवून द्यायचं की आपण काय आहे या क्षेत्रात. पण त्याला कुठं माझ्या लोखंडाचा मालक आहे, ती सोनं करू शकतो. लोखंड असणारा म्हणजे लोखंडाला सोनं करायची आपल्यात पण ताकद आहे. त्याच्यासाठी वेळ लागतो, परिश्रम लागतो. पण काही गोष्टी आता म्हणजे ज्या गोष्टी साध्य झाल्या त्या टीमवर्क मुळे, म्हणजे डॉक्टरांच्या चॉईसनं, पाटलांच्या चॉईसनं, प्रथमेशच्या चॉईसनं हा कोंड पार्क झाला आणि त्या पार्कीला म्हणजे वस्तू तशी चांगली मिळाली. 2 लाख कितीला घेतला आपण? 2 लाख नाही, 1,71,ला आपण घेतला होता. 1,71,ला मित्रांनो फोन घेतला होता की 1.5 कोटी रुपयाला जोडीच मागितली. किंवा खरं आहे मग काय का खरं आहे? अनेक लोक म्हणजे खरं आहे, एवढ्या किमती होऊ शकते. किमती आता करणाराला आपण काय थांबवू शकत नाही. आपण आपल्या नजरेत आपली वस्तू आहे समाधान पळवायची. आपल्याला काय मोठ्या म्हणजे पैशानं डिमांड केली म्हणून आपल्याला विकायचा हा काही विषय नाही. किंवा काय म्हणतात पैशाचा मोठा फुगा पण आपल्याला करायचा नाही, कारण की ह्या क्षेत्रात बैलगाडीचा शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळं बैलांची किमती वाढाव्या हे सांगण्यात काय अर्थ नाही. आपल्याला आपला पळतोय एवढं समाधान आहे, कुणाला सांगायचं जायचं नाही आपला एवढा मोठ्या किमतीला मागितला, आपल्याला हे केलं ते केलं, काय सांगायचं नाही, आपल्याला पळवायचं एवढंच डोक्यात आहे. म्हणजे आपल्या एक वडिलांची इच्छा होती की आपला बैल 1 नंबर मध्ये जाऊन, ती इच्छा खरं बैलांना म्हणजे एक प्रकारे तुम्ही नाच सोडला, पण कुठेतरी वडिलांचा तुमचा आशीर्वाद तुमच्या परत की त्यामुळे परत तुम्हाला ती दिवस दिसलं. आणि काय म्हणजे ह्याविषयी काय सांगता? आता वस्तू तशी आपल्याला चांगली भेटली, त्याच्यातनं आपल्याला चांगले यश मिळत गेलं. आमच्या घरी पहिली म्हणजे शेतात काम करणारी बैल असायची, ते म्हणजे शर्यतीला पण जायचे. ते पण असे पळून गुलाल वगैरे म्हणजे नंबर वगैरे घेऊन येत होते पहिले. पण ते कालांतराने कसं वय झालं, व्यवसायाला मी बाहेर गेलो. एक बैल असायचा आमचं, म्हणजे खंडोबा यात्रेला आम्हाला मान असल्यामुळं एक बैल म्हणजे आपली घरची जोडी असायची. पण नंतर कालांतरानं आजारी पडण्यामुळं आम्ही ते बैल एक विकला, एकच ठेवला. परत नंतर तो पण ठेवायचं म्हणजे तो जाग्यावर राहत होता. हॉस्पिटलला वडील 1 महिना हॉस्पिटलला ऍडमिट असायचं. आता वस्तू भेटली, चांगलं घडत गेलं.
संघर्षानं काय शिकवलं तुम्हाला? संघर्ष भरपूर केला 2 वर्षात तुम्ही, मला वाटते बैल बदलली, पहिरं बदललं, सगळ्या गोष्टी केल्या. होय. माग तर मला वाटतं ही बैल ही घ्यायची वेळी ती बैल मला वाटतं बदल्यावर दिला आहे ना? होय, कितीला दिला ती बैल? तो 1.10 दिला हम्म. आणि ही 1.71 घेतला. वरची रक्कम दिली त्यांना बर. आपण. असं केलं. मग तो आता बैल पळतोय कसं? तो बैल आहे पळतोय, पण त्याचं काय होत होतं, फेऱ्याला बैल चांगला पळायचा आणि मैदानात गेला की पळायचाच नाही. बर. ते काय विषय होता ते एवढा नाही कळला आम्हाला, पण बैल फेऱ्याला चांगला पळायचा तो. म्हणजे कुठेतरी तुमच्या म्हणजे आता पळतोय नाही पळतोय तुम्हाला माहित नाही, नाही एवढं काय पण ह्या वस्त्राची वस्तूची ह्या वस्त्राची एक प्रकारे चॉईस डॉक्टरांची का तुमची का? नाही. पाटलांची? तसं प्रथमेशची चॉईस म्हणता येईल किंवा पाटलांची, दोघांची. आणि त्याच्यानंतर डॉक्टर, ह्या तिघांचीच पहिली चर्चा झाली की नाही बाबा वस्तू चांगली आणि घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मला सांगितल्यानंतर मी निगेटिव्ह पूर्ण झालो होतो. त्याच्यामुळे माझं डोक्यात असं नव्हतं की घ्यायचाच आहे. मी अशा ह्याच्यात आलो होतो की मला म्हणजे सगळंच बंद करायचंय, बर. नादच बंद करायचा. डॉक्टर नाही म्हणले आता ही वस्तू घ्या आणि ह्याच्यानंतर जर तुम्हाला नाही वाटलं तर पूर्ण नादच बंद करा. बरं, ह्या नादाविषयी काय सांगताल? कसं ही नाद भल्या भल्यांना वर आणू शकतो, भल्या भल्यांना खाली घालू शकतो. होय. म्हणजे नाद आहे, नादाचं काय कोण कधी कुणाचं म्हणजे लाभल वस्तू किंवा नदी कुणाला लाभल त्यानुसार असेल की अनेक लोक म्हणजे तुम्हाला अशी म्हणत होती की शेट वाया गेले एक प्रकारे बैलाच्या नादात. हो तसं म्हणजे मागे जाऊ नका. गावात बऱ्याच जण म्हणजे बाहेर ऐकू तर येत होतं की बाबा नाही काय गरज आहे, शर्यत क्षेत्र नाही चांगलं, नको नाद. पण ते आता ओढलो परजित आलाय त्या हिशोबाने आपल्याला नाद लागलेला म्हणण्यापेक्षा आपण पहिल्यापासून ह्याच्यात आहेच. आणि आता ही जी घडलं म्हणजे ज्याच्यानंतर आता वस्तू चांगली लाभली, नाव मोठं व्हायला लागलं, आता सगळ्याला आपुलकी आहेच ना. म्हणजे मित्रमंडळ आहेत, आपले जे रिलेटिव्ह आहेत, म्हणजे सगळ्यांनाच आता आपुलकी वाटते, नाव व्हायला लागले, आपल्या गावाचं नाव होते, सगळ्याला चांगलं वाटतंय. म्हणजे ज्यावेळेस कष्ट माणूस करतं त्यावेळेस त्याचा आवाज लोकांना ऐकू येत नाही, एक प्रकारे माझा शब्द आहे. आणि ज्यावेळेस यश भेटतं त्यावेळेस ते पैसे भेटतात, खळखळ आवाज येतो, त्याचा आवाज येतो, पण यशाचा आवाज येत नाही. हा, थोडी मेहनत घ्यायला लागते, यशाचा आवाज येतो, होय. पण कष्टाचा आवाज येत नाही एक प्रकारे. काय हो मला सांगा, काय आता तुम्ही कंटिन्यू मला वाटतंय तुम्हाला मध्ये मध्ये तर असं वाटत होतं की बैल ज्यावेळेस लागला नव्हतं मैदानावर नको जायला, कायच नको, डोक्याला वैताग नको, पण आता सध्याला तुम्हाला प्रत्येक मैदानावर जा वाटते, सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. शक्यतो मी मैदानावर कमीच जातो, व्यवसायामुळे आपलं म्हणजे व्यवसायाला पण महत्व देणं गरजेचं आहे तेवढं. आणि बघणारी टीम तेवढी विश्वास असल्यामुळे आपण मैदानात जात नाही. हा ठीक आहे, जिथं मोठं मानाचं आहे मैदान, आता वडकी मैदान झालं, त्याच्यानंतर ते अजून एक पळशीच झालं, तिथं पळालं त्यावेळेस मी नाही गेलो. म्हणजे जिथं आपल्याला योग्य वाटते तिथं गेलं, आपलं मैदानाचं नियोजन केलं, व्यवस्थित होते. शक्यतो व्यवसाय सोडून आपण 100% नाही जाऊ शकत. आणि ह्याच्या अगोदर पण मी जात नव्हतो. ज्यावेळेस माझी बैल दुसरी म्हणजे पळायला जायची त्यावेळेस पण मी जात नव्हतो. गुंडाभाऊ, काय बैला वेगळं पण काय वाटतं तुम्हाला? बैलाच्या अंगात काटाळ पण आहे बघा पहिल्यापासून. बैलाला कटाळा नाही. आता आम्ही श्रीनाथ केसरीला पण गेलो होतो, रात्री मला वाटतं 1 वाजता बैल भरला होता. बैल दुसऱ्या दिवशी 3 वाजता फक्त 5 मिनिटं बसला. संध्याकाळी 11 सव्वा 11ला फायनल पडला, तरी बैल 8-8.5 फूट उड्या मारायची. बैलाच्या अंगातली मस्ती आहे ना. आणि नंबर टाकून येत नंबर टाका गेला की अवधू करतो नाही, ते लात मारतो त्याच्यामुळे नंबर टेकर सुद्धा कोण येत नाही. म्हणूनच त्याला ती गती, आणि तो कायम राहायला नाही, तो कायम असाच पाहणार. अजून दुसऱ्या चौशात बैल ह्याच्या डबल स्पीडने पाहणार. पण असं मला वाटतं की बाबा आदत म्हणजे जो गतीला होतो या दुसऱ्यात बऱ्यापैकी याला जर बैर तुम्ही जर खालचा पायरा एखादा केला तर ती तासाला लावणार 100. नाही, आत्ताच तो बैल असा आहे की त्याला बैल पुरला नाही की पलीकडच्या बैला जातात. पुढच्या रानात तर तो सगळ्याला म्हणजे कोण पण आतापर्यंत आम्ही बैल जेवढी घातली, पुढच्या 200 फुटात बैलानं कधी आम्हाला म्हणजे कासरा टाकून दिला नाही. पुढच्या 200 फूट बैलाला लय गती. पूर्ण आल्यावर हावरा सहजासहजी पूर्ण आल्यानंतर एकटा माणूस धरू शकत नाही धरूनच देत नाही. थोडं म्हणून समजा नाही धरण द्या, दुसऱ्याने येसन धरून हाय असं पण येसन त्याचे दुसरं कोण धरू शकत नाही. गुणाभाऊ माणसाला देणार. आणि पब्लिकला काय वाटतं तुम्हाला? बाहेरनं बैल, आता तुम्हाला सांगतो, आम्ही कळदला पण मैदानाला गेलो होतो पुण्याला. आम्ही 9 नंबर टप्पानं बाहेरनं पळलो होतो. टाकाटाकीत आम्ही 2 नंबर उतरलो होतो. 3 गाड्या सामन्यात, ही गाडी 2 नंबर आमची उतरली. कशामुळे बाहेरनं पब्लिकला जरा श्रीनाथ केसरीला पण तसं बघितलं तर बाहेरनच होता. आम्ही म्हणजे 9 नंबर पाठीला पाहिलो होतो. 10 मला वाटतं सेमी, हा 10 सेमी होती. आणि 100 फुटच पाहिली आणि पुन्हा तुटली तरी बैल काय बाहेरनच पळणार. खालनं 100 फूट आपल्याला जसं जसं या बैला शाना होईल तसं तसं बाहेर पळणार. बैल आता तुम्हाला सांगू का, बैल तुम्ही बाहेरनं पळतोय का आतनं पळतोय त्याच्यापेक्षा बैल निकालात पळायला पाहिजे. तो बैलाचं तुम्ही कुठला पण व्हिडिओ बघा, निकालात एक बघितला बघा, निंबाळकराचा सर्जा, दुसरा ह्यो बैल
म्हणजे माझ्या कळत्या पण तर बाजा पहिला पळत होता म्हणते ती, पण आपण तो बैल काय असं म्हणजे प्रत्येक तुमच्या डोळ्यानं बघितली दोन बैल. हे दोन निकालात 100 फुटात गंडीवणार तर मला गंडीवणार वाटतं पलीकडच्या. गर्णिकेचा राजा पण निकाला तसा हो. पळतो. मला म्हणजे हो. पुढच्या रनाला जरा ह्यो तसं उडी, करतो. बिडी, आज पुढची जो लेवल. कोणी पुढच्या रनाला एवढा पळेल म्हणजे असं मी म्हणत नाही खालची बैल खाली पायाशिवाय वर लागत नाही गाडी. आज समतोल परंतु लागला पाहिजे. पुढं जी निकालात ना बऱ्यापैकी निकालात पाहणाऱ्या बैलावर लय माणसाचं लक्ष बैलगाडी क्षेत्र मी कमीत कमी बघा 15-16 वर्ष झालं बघतोय. असतं. म्हणजे बंदीत पण आम्ही आता जायचो सोने असल्यामुळे आम्ही आंबेजोडीत असल्यामुळे आमच्याकडे म्हणजे बैल कायम सोन्याकडे पण एक नंबरची बैल आमच्याकडे म्हणजे माझ्या गाडीत तर बऱ्यापैकी एक नंबरची बैल असते. पण बैल इतका निकालाला हावरा आम्ही बघितला नाही. तुम्ही 100-200 फूट राहिलं. आता त्या दिवशी आम्ही पैसे स्टेशनला मैदानाला गेलो होतो. आमच्या गाडी आली. गाडी आल्यानंतर गाडीला थटली गाडी आमची अडकली. त्यातनं गाडी निघली तर गाडीनं आम्हाला पुढे पलीकडे टांग काढलं दुसऱ्या गाडीनं. बैल धरून भैया गाडी हानीत होता. बैलाचा अंदाज आहे, पण भैयाला गाडी गावानावानं बैलानं फक्त 100 फूट भैयानं कासरा सोडला. बैलानं निकालात गाडी घातली. कमीत कमी 4-4.5 फुटानं बैलानं तोंड घातलं निकाल. ही गोष्ट आहे मित्रांनो. बैल पण भविष्य आहे बैलाला या. म्हणजे आता सध्याचं भविष्य म्हणायला गेलं तर त्यापेक्षा बैल अजून पुढच्या दुसऱ्या चौशात त्याच्यापेक्षा डबल स्पीड न पळणार. शेतीविषयी काय सांगताल? कसं होतं शेटचा काही विषय नाही. त्याची म्हणजे कुठल्या गोष्टीला नाही न म्हणणार माणूस आहे, म्हणूनच वस्तू आहे. आणि माणसाचं कसं आहे, पेरायचं असलं तर तुम्ही पेरल्याशिवाय तुम्हाला धान्य पण तसं भेटत नाही. पण पाय जिमणी व्हायचं ही महत्वाची गोष्ट आहे. नाही तर हवेत जातात काय त्यांनी विचारतच नाही ती पायरा कुठला केला आणि तिला जर म्हणलं आम्हाला ह्याच्यावर हाणायची आहे गाडी तर ती हाना, काही संबंध नाही आपला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बाकीच्यांचं कसं असतं 1-2 मैदान पळालं की मग फोनच उचलायचं बंद आणि काय थांबा तुम्ही मी पैर करतोय मी करतो तसलं काय नाही. तुम्ही करा, बैल पळतोय काय प्रॉब्लेम नाही. ती फक्त सजेशन देते, ते विचारते ती काय वाटतंय कसं वाटतंय. फक्त त्यांचं कसं आहे जुनं काळ त्यांनी जे भोगला त्यामुळे त्यांचं पाय अजून जमीन आहे आणि वर जायचं पण आपल्याला आपला हा एक कायम राहतील. म्हणजे आम्हाला तर अजून शेट वाटलं नाही. तुम्हालाच म्हणताय म्हणून. आम्ही आता इतके दिवस असं कधी आम्हाला वाटलं नाही. तर जेव्हा बिव्हा आम्ही घरी असं वाटलंच नाही की आम्हाला शेट आहे. नाही हेच पाहिजे. नाहीतर कसं असतं काय काय लोकांचं म्हणजे कसं होतं आणि विश्वास ठेवायच्या बाबतीत माणूस एक नंबर. त्या दिवशी पण आता बैल असं जरा नाही बुवा तुम्ही सोडा बैल, आपल्याला ते म्हणले पण नाही ते बैल कसा सोडणार नाही काय नाही, सोड छोटा सोड काय प्रॉब्लेम नाही. आपला पण केलेलं चांगला आहे. बैल बी असा आहे की दुसऱ्याला धरून देत नाही. चला शुभेच्छा मित्रांनो. शेवटी तुम्हाला बैल आता सगळ्याला माहितच आहे वासरू मित्रांनो, परंतु भविष्य आहे वासराला. 100% वासराला अजून पुढं लय भविष्य आहे आणि असंच पळत राहू. धन्यवाद.